मॅडम थांबा. मॅडम ऐका. मॅडम मॅडम मी रुद्रचा माणूस नाहीये. उलट मला रुद्रचा खरा चेहरा जाणून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. प्लीज मला सांगा काय खरं आहे. पल्लवी तुमची बहीण आहे ना? पल्लवी सोबत काय झालेलं? तुम्ही रुद्रचं सत्य श्रावणीला सांगायला आलेला हे मला ठाऊक आहे. तुम्ही मेहंदीवाली बनून आलता. मला सांगा रुद्रचं सत्य काय आहे? मी पल्लवीची बहीण क्रांती. त्या नराधमाने माझ्या बहिणीला मारलं. गद्दारी केली आहे तिने माझ्या बरोबर. आता तर मीला सोडत नसतोच. हाच तिचा खेळ खलास आहे. आणि म्हणूनच त्याचा सूड घेण्यासाठी मी श्रावणीला त्याच्याबद्दल सगळं खरं खरं सांगायला आले होते. पण त्याला माझ्याबद्दल कळलं. तो खूप डेंजर माणूस आहे. तो काही करू शकतो. तो माझा जीवही घेऊ शकतो. म्हणून मी तिथून पळून आले. शांत शांत व्हा मॅडम. बघा तुम्हाला काय बी नाही होणार. मी आहे तुमच्यासोबत. पण आता जे काही सत्य आहे ना ते तुम्हाला श्रावणी समोर येऊन सांगायला लागतंय. नाही 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 प्लीज. त्या रुद्राची माणसं ना माझ्या मागावर आहेत. मी आता खरं तर कोल्हापूर सोडून निघून जाणार होते. तुम्ही त्या माणसाला नाही ओळखत. मी जर त्याच्याबद्दल सगळं खरं सांगितलं तर तो मला जिवंत नाही सोडणार. मॅडम शांत व्हा. शांत व्हा. मी सगळं समजतोय पण माझी तुम्ही शेवटची आशा आहात. आता जे काही सत्य आहे ना ते तुम्हाला सगळ्यांसमोर येऊन सांगायला लागतं. तुम्ही हे सत्य जर श्रावणीसमोर येऊन नाही सांगितलं ना तर श्रावणीचं आयुष्य बर्बाद होईल आणि जे पल्लवी सोबत झालं तेच श्रावणी सोबत होईल. श्रावणी पण तुम्हाला तुमच्या बहिणीसारखीच आहे ना मॅडम. तुमची एक बहीण तर त्याचा बळी ठरली आहे. तुम्ही दुसरी बहीण वाचवू शकताय. प्लीज मॅडम प्लीज. ठीक आहे. श्रावणीसाठी मी रुद्राचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला तयार आहे. गुरुजी मी 1 मिनिट फोन घेऊन आलो. हॅलो रुद्र सर, शुभू कुठे आहे? अहो काय विचारायलो मी तुम्हाला? शुभू कुठे आहे? आज माझं लगीन आहे त्याच्या संगत. तुम्हाला सांगितलं होतं ना मी त्याला सोडायला. हो स्वीटी पण मी काल रात्रीच त्याला सोडले. काय? मग मग अजून घरला का नाही आलाय तो? नाही माहिती. म्हणजे स्वीटी अगं तो घरी कसा येणार? मजनू झालाय ना त्याचा. रस्त्यावर भटकत फिरत असेल कुठेतरी. हां मी ठेवतो फोन. चल.